आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागायला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षबांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा वाड्यामध्ये पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी ज्योती ठाकरे यांनी आताच्या सरकारवर टीका करत लाडकी बहीण योजना आणि राज्यात होणारे महिलांवरील अत्याचार याबाबत सरकारवर कडाडून टीका केली आहे। आताचं सरकार हे महिला अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आणलेली लाडकी बहीण योजना ही होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागण्यासाठी आणली असल्याचा आरोप करत हे सरकार जर एवढं संवेदनशील असलं असतं तर त्यांनी ही योजना 2.5 वर्ष अगोदरच आणली असती आणि तेव्हा आम्हीही त्यांची पाठ थोपटली असती असे खडे बोल या मेळाव्या दरम्यान सरकारला सुनावले आहेत। या मेळाव्या दरम्यान वाडा तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। शिवसेना हा सतत प्रज्वलित होणारा पक्ष आहे आणि त्यामुळे सत्ता असो की सत्ता नसो आमच्या सर्वसामान्य भागामधले सर्वसामान्य जन जे आहेत ते सातत्याने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे काम महाराष्ट्र हिताचं काम, लोकांना रोजगार देण्याचं काम, लोकांना जगवण्याचं काम आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात केला आणि मुख्यमंत्र्याच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्याच लोकांना न्याय देण्याचा त्याने प्रयत्न केला त्यामुळे उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती, शिवसेनेच्या ध्येय धोरणावरती आणि आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता आपण पाहता की किती मोठा एक सागर या वाडा तालुक्यातल्या पालघर परिसरातल्या बऱ्याच लोकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचं कारण हे आहे की शिवसेना ही सातत्यानं समाजकारण मानणारा पक्ष आहे। कशी व्यूहरचना असणार आहे राज्यामध्ये? महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं लोकसभेच्या माध्यमातून लढली त्याच पद्धतीनं आता महाविकास आघाडी आपण पाहतोय की विधानसभेच्या या येणाऱ्या निवडणुकांमध्ये लढणार आहे। त्यामध्ये 2 सूत्र महत्त्वाची आहेत। त्यातलं पहिलं सूत्र जे आधी लोकसभेच्या वेळेला आमचे पक्षप्रमुख आणि आमच्या महाविकास आघाडीतले इतर महत्त्वाचे नेते यांनी पाळलं ते म्हणजे जो जिंकेल त्याची जागा, हे पहिलं सूत्र। आणि दुसरं सूत्र बऱ्याच वेळेला असं होतं एखादी जागा जिंकल्यानंतर कदाचित त्या पक्षाचं प्राबल्य तिथे राहत नाही आणि वेगळाच पक्ष उभारी घेऊन पुढे येतो। त्यामुळे तेही दुसरं सूत्र, ते सूत्र असं आहे की जो या मतदारसंघामध्ये प्राबल्यानं आपला पक्ष जो पुढे आणलेला आहे आणि त्या पक्षाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे। तर अशी दोन्ही म्हणजे ज्या आधी जिंकलेली जागा ज्याची आहे तो एक पहिला भाग आणि आता जिंकण्याची ज्याची क्षमता आहे हा दुसरा भाग, या 2 सूत्रांचं अतिशय चांगल्या पद्धतीने सुवर्ण मध्य गाठून शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आमचे शरदचंद्र पवारजी गटाचे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे काँग्रेसचे नानाभाऊ पटोले असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्यानं आपण पाहतोय की या प्रत्येक संदर्भातल्या आढावा बैठका या महाविकास आघाडीच्या सुरू आहेत आणि मला वाटतं की एक 8 ते 9 तारखेपर्यंत जे काही चित्र महाविकास आघाडीच्या वाटपाचं आहे हे सर्व आमच्या पक्षाचे वरिष्ठ, प्रत्येक महाविकास आघाडीतले वरिष्ठ पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। भिवंडी आणि शहापूरसाठी मागणी होते आहे आपल्याकडून, नेमकं काय? नाही, केवळ भिवंडी आणि शहापूरसाठी नाही। कसं आहे की ज्या वेळेला पक्षातले शिवसैनिक म्हणून सातत्यानं तळागाळातल्या लोकांचं काम करतात, पदाधिकारी अतिशय अग्रेसिव्हपणे आपापल्या भागामध्ये आपली संघटना, आपला पक्ष वाढण्याचं काम करतात आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की पुढे मागणी करणं याच्यामध्ये गैर नाही। शिवसेनेने भिवंडी लोकसभेच्या 6च्या 6 जागांवर मागणी केली तर मागणी करणं हा कार्यकर्त्याचा हक्क आहे। हे शिवसैनिकाचं त्यांनी आतापर्यंत जी 5 वर्षाच्या काळात मेहनत घेतलेली आहे त्याचं प्रतिबिंब आहे। पण तरीही जे महाविकास आघाडीचं सूत्र ठरलेलं आहे त्या अनुषंगाने ज्याचं बलाबल ज्या विधानसभेमध्ये जास्त आहे हा एक महत्त्वाचा भाग आणि दुसरं मी तुम्हाला जसं म्हटलं की ज्यांनी आधीच्या विधानसभेत जी जागा जिंकलेली आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं की मला भिवंडी ग्रामीण संदर्भात प्रश्न विचारला तर भिवंडी ग्रामीण ही शिवसेनेने जिंकलेली होती आणि या भिवंडी ग्रामीणमध्ये प्राबल्य हे शिवसेनेचं आहे, हे सर्व मान्य आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा जो उमेदवार, जो कोणी पक्षप्रमुख किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या शिवसैनिकाला हे उमेदवारी दिली जाईल त्याचं काम हे सगळे शिवसैनिक, सगळे पदाधिकारी निष्ठेने प्रामाणिक
प्रामाणिकपणे करतील यामध्ये शंका नाही. आपण दुसरा प्रश्न शहापूर संदर्भात विचारला. हो, शहापूरमध्ये मी तुम्हाला जे दुसरं सूत्र सांगितलं की ज्या भागात ज्याचं प्राबल्य, शहापूरमध्ये शिवसेनेचं प्राबल्य जास्त आहे असं आम्ही का म्हणतो? कारण शहापूरमधल्या जिल्हा परिषदा असतील, शहापूरमधल्या पंचायत समित्या असतील, शहापूरमधली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल, सेवा सहकारी सोसायट्या असतील, त्यामध्ये आपण जर या तिन्ही पक्षांचा आधार घेतला, तिन्ही पक्षांचा अभ्यास केला, तर त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंवा शिवसैनिक म्हणून त्या पदावरती जास्त बसलेले आपल्याला आढळतात. त्यामुळे पडत्या काळात असो अडत्या काळात असो शहापूरच्या शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला ताठ ठेवण्याचं काम हे केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिक आहे, सर्वसामान्य शिवसैनिकाची ही इच्छा आहे की जर पडत्या काळात शिवसैनिकांनी एवढी मोठी भरारी घेतलेली असेल तर आता ही जागा शिवसेनेकडे सुटली पाहिजे.